नमस्कार आणि चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपली वैदिक संस्कृती म्हणजे सण, व्रतवैकल्य, उपासना, साधना अशा अनेक रंगांनी सजलेली. यामागे केवळ आध्यात्मिक कारण आहे असे नाही, तर सामाजिक वैज्ञानिक महत्त्वही आहे. अशी ही आपली वैशिष्ट्यपूर्ण वैदिक विरासत मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त अशीच आहे. बरेच लोक वैदिक सभ्यता म्हणजे अंधश्रद्धा, भावनिकता आहे असा अपप्रचार करतात. परंतु वैदिक संस्कृतीचा नीट अभ्यास केल्यास असे लक्षात येते की ही एक उत्तम अशी मानव आणि ईश्वराचे अस्तित्व दृढ करणारी, ईश्वर भक्तीत लीन होणारी आणि निसर्गाशी सांगड घालून दिलेली मानवी जीवन समृद्ध करणारी जीवनशैली आहे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवास, साधना, उपासना, भक्ती आणि सणांची रेलचेल असणारा धार्मिक कार्याचा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांचा कालावधी. स्कंद पुराणानुसार संसारात मनुष्य आणि ईश्वर भक्ती दोन्हीही दुर्लभ. चातुर्मासात भगवान विष्णूंचे व्रत करणारा मनुष्य उत्तम, श्रेष्ठ, भाग्यशाली मानला जातो. या 4 महिन्यात सर्व तीर्थ, दान, पुण्य, देवस्थान विष्णूंच्या शरणात जातात. त्यामुळे या काळात विष्णूंच्या नियमित नामस्मरणाने मनुष्य आपले जीवन फलदायक बनवू शकतो. या काळात विष्णूंच्या गुणांचे श्रवण, कीर्तन तसेच कोणतेही पुण्यकर्म व्यर्थ जात नाहीत. भगवद्गीतेमध्ये ऐश्वर्य, प्रसिद्धी, भोगप्राप्तीसाठी ज्या अनेक यज्ञांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये विष्णूंचे नामस्मरण हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे असे श्रीहरींनी सांगितले आहे. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान विष्णू खोल अशा क्षीरसागरात योगनिद्रा घेण्यासाठी प्रस्थान करतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. या 4 महिन्याच्या कालावधीत अनेक व्रतवैकल्ये, उपवास, साधना, भक्ती, अनुष्ठाने, पारायणे, अनेक सणवारही साजरे केले जातात. यामुळे मानसिक बळ वाढते. त्याबरोबरच स्वतःवरचा, देवावरचा, निसर्गावरचा विश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्याचे उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. या काळात असुर प्रबल होऊन ते मनुष्यास अनेक व्याधी रूपाने त्रास देतात, म्हणून देवतांची उपासना आणि व्रतवैकल्य केले जातात. त्याबरोबरच या 4 महिन्याचा काळ हा केवळ देवतांची उपासना करण्याचा काळ असल्याने लग्न, मुंज, गृहप्रवेश असे कोणतेच शुभ कार्य, मंगल कार्य केले जात नाही. सर्व मंगल कार्य निषिद्ध मानले जातात. अगदी या काळात मृत्यूही येऊ नये असे मानले जाते. पितामह भीष्मांनीही देहत्यागासाठी उत्तरायण सुरू होण्याची प्रतीक्षा केली होती. म्हणूनच पृथ्वीवर येणाऱ्या लहरीत तमोगुण अधिक असल्याने यमलहरीचे प्रमाण या काळात अधिक असते. त्यांचा प्रतिकार करता येण्यासाठी, सात्विकता वाढवण्यासाठी उपवास, व्रतवैकल्ये, आचार, विचार हे उत्तम असावेत. म्हणून या 4 महिन्यात निसर्गात होणाऱ्या बदलाचा विचार करून पूर्वजांनी व्रतवैकल्ये आणि उपवासाची सांगड घातली आहे. चातुर्मासाचा काळ म्हणजे वर्षा ऋतूचा काळ, दूषित जलतत्वात वाढ होण्याचा काळ. त्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. यत्पिंडे तत् ब्रह्मांडे यानुसार भगवान विष्णू संपूर्ण जीवमात्रात विद्यमान आहेत. शरीरातील सत्वगुण विष्णूंचं प्रतिनिधी आहेत. चातुर्मासाचा काळ म्हणजे विष्णू शयनाचा कालावधी असल्याने या विष्णू स्वरूपात गुणात मंदी येते. त्यामुळे उपवासाचे, व्रतवैकल्याचे, भक्तीचे अधिक महत्त्व या काळात आहे. त्यामुळे चातुर्मासाचा कालावधी म्हणजे मनशुद्धीसाठी नामस्मरण आणि शरीरशुद्धीसाठी उपवास, व्रतवैकल्य यांची पर्वणीच. यामुळे मन आणि शरीर दोन्हीवर ताबा ठेवता येऊन आहार, आचार, विचार यात बदल होण्यास मदतच होते. म्हणून या काळात उपवासाचे वेगवेगळे नियम घालून दिलेले आहेत. 1 वेळ जेवण, 1 दिवस आड जेवण, 3 दिवस आड जेवण याप्रमाणे उपवास केले जातात. त्याचे वेगवेगळे फळही मनुष्यास मिळते. म्हणूनच चातुर्मास म्हणजे केवळ व्रतवैकल्य नसून त्याचा संबंध जीवनशैलीशी जोडला गेलेला आहे.
त्यामुळे ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण सात्विकतेशी जोडलेले आहेत आणि निसर्ग चक्रानुसारच ते साजरे केले जातात. यामुळे त्यांची वैज्ञानिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. आता आपण वैदिक सभ्यतेच्या महापर्वात म्हणजे चातुर्मासाच्या काळात कोणकोणते सण साजरे केले जातात ते पाहूया. या 4 महिन्याच्या काळातील पहिला महिना म्हणजे आषाढ. या महिन्यातील देवशयनी एकादशी चातुर्मासाला सुरुवात होते. ती पंढरपूर वारीपासून. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे कोणतेही पवित्र व्रत नाही. त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाने, भक्तीने, साधनेने या पवित्र काळाची सुरुवात होते. त्याबरोबरच या महिन्यात गुरुपौर्णिमा, ग्रामदेवता पूजनही केले जाते. या काळातला दुसरा महिना म्हणजे श्रावण महिना, शिवभक्तीचा महिना. तसेच मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी सण साजरे केले जातात. या काळातील तिसरा महिना म्हणजे भाद्रपद महिना. या महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी आणि ऋषीपंचमी, गौरीपूजन आणि पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते. या काळातील चौथा महिना म्हणजे आश्विन. या महिन्यात आदिशक्तीच्या घटस्थापनेला सुरुवात होते. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी अशा रीतीने पूर्णपणे ईश्वर भक्तीचा, श्रीहरिभक्तीचा हा चातुर्मासाचा काळ. तर अशी ही आपली अनेकविध रंगांनी रंगलेली, अनेक प्रकारचे व्रत, सण, उत्सव, पर्व या संस्कृतीने नटलेली अशी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वैदिक विरासत मनुष्याचे केवळ आध्यात्मिक जीवनाचे संचलन करत नाही, तर मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनालाही सहाय्यक अशीच आहे. आता मी चातुर्मासाशी संबंधित 3 कथा सांगणार आहे. फार पूर्वी माधंत नावाचा अतिशय पराक्रमी, सत्यवादी, प्रजेचे पालन करणारा सूर्यवंशी राजा होऊन गेला. परंतु राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे दुष्काळ पडला. 3 वर्ष पाऊस पडला नाही. प्रजा त्रासून राजाकडे आली. प्रजा राजाला म्हणाली, हे राजन, पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटलेले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे स्थान म्हणजे आयन. म्हणून भगवंतांना नारायण असेही म्हणतात. हा भगवान विष्णू पर्जन्य स्वरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्मिती होते आणि अन्नामुळे प्रजा निर्मिती होते. त्यामुळे हे राजन, असे काही करा ज्यामुळे पाऊस पडेल. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर अन्नामुळे स्थिर आहे. सर्व प्राणी मात्र अन्नामुळेच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. प्रजेच्या हितासाठी काही मार्ग सुचतो का हे शोधण्यासाठी राजा वनात गेला. तिथे राजाला ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अंगिरमुनी भेटले. त्यांनी राजाला आषाढी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. त्याने त्याप्रमाणे एकादशी व्रत केले आणि पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्व सृष्टी हिरवाईने नटली. शेतात अन्नधान्य निर्मिती झाली. प्रजा सुखी झाली. आता या संदर्भातील दुसरी कथा मी सांगणार आहे. महर्षी वेदव्यास यांनी 4 वेद, पुराणे, महाभारत अशा अनेक ग्रंथांची रचना केली होती. तरीही त्यांच्या मनात उदासीनता होतीच. त्यांनी त्यांचे गुरु नारद मुनींना याचे कारण विचारले. हे गुरुदेव, सर्व शास्त्रांची रचना करूनही माझे मन उदास, असमाधानी असे आहे. कृपया आपण याचे निरसन आणि समाधान करावे. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे महर्षी, तुम्ही सारे वेद, वेदांचे सार, पुराण, धर्मसिद्धांतांची अतिशय सुंदर रचना केली. परंतु तुम्ही श्रीहरींच्या अद्भुत लीलांचे कोणतेही वर्णन केले नाही. त्यांचे कोणतेही गुणगान केले नाही. ज्या शब्दांनी, वाणीने मुकुंदाचे गुणगान केले नाही ते जीवन वायस्थ असे आहे. म्हणूनच आपले मन अशांत, असमाधानी आहे. हे ऋषी, मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती ऐका. असे म्हणून नारद मुनी कथा सांगू लागले. हे व्यासमुनी, पूर्वजन्मी माझा अत्यंत छोट्या साधारण कुलात एक दासीपुत्र म्हणून जन्म झाला. माझी माता वेदांचा, शास्त्रांचा अध्ययन करणाऱ्या ऋषी, ब्राह्मण यांची सेवा करत असे. एकदा चातुर्मासाच्या दरम्यान सर्व ऋषी, ब्राह्मण एका आश्रमात जमले होते. तेव्हा मला त्यांची सेवा करण्याचा आणि त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला. या काळात मी हरिनामाचे श्रवण केले.
त्यामुळे भगवान विष्णूच्या प्रती माझ्या भक्तीत वृद्धी होऊन मी श्रीहरीच्या चरणाशी लीन झालो. त्यामुळे माझे जीवन सफल झाले आणि या जन्मी मी नारद म्हणून जन्म घेतला. याचाच अर्थ नारद मुनींच्या कृष्ण भक्तीत झालेली वाढ ही चातुर्मासाच्या काळातलीच. आता या संदर्भातील तिसरी कथा आपण ऐकूया. जेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून राजा बलीकडे 3 पावले जमीन दान म्हणून मागितली, तेव्हा ती देण्याचे बलीने आश्वासनही दिले. तेव्हा विष्णूंनी एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर राजा बलीने आपले मस्तक पुढे केले आणि भगवान विष्णूंनी तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवतांची असुरांकडून मुक्तता केली. परंतु राजा बलीची दानशूर वृत्ती आणि भक्ती पाहून विष्णूंनी बलीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बलीने आपल्यासोबत पाताळात राहण्याचा वर मागितला आणि विष्णू बली सोबत पाताळात गेले. परंतु यामुळे सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित दुःखी झाल्या. यावर देवी लक्ष्मीने एक युक्ती शोधली. माता लक्ष्मीने एका गरीब स्त्रीचे रूप धारण करून राजा बलीकडे प्रस्थान केले. बलीला भाऊ मानले आणि बलीला राखी बांधून भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले. अशा प्रकारे भगवान विष्णूंची पाताळातून मुक्तता झाली. पण भगवान विष्णू आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. म्हणून त्यांनी राजा बलीला वचन दिले की आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या काळात मी पाताळात निवास करेन. त्यामुळे भगवान विष्णू या काळात पाताळात योगनिद्रा घेतात. आता यानंतर देवशेनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंचा पूजाविधी आपण पाहूया. या दिवसापासून विष्णूंचा शयनकाल सुरू होत असल्याने पद्मपुराणानुसार या दिवशी विधिवत पंचोपचारी पद्धतीने भगवान विष्णूंचे पूजन करून कमलपुष्प त्यांना वाहावे आणि पिवळे वस्त्र नेसवून नैवेद्य आरती करून पान सुपारी अर्पित करावी. पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुध्यते जगत सर्वं चराचरम. याचाच अर्थ, हे जगन्नाथ, आपल्या निद्रा कालात संपूर्ण जग सुप्तावस्थेत जाते आणि आपण जागृत होता त्यावेळी संपूर्ण जगत चराचर जागृत होते. अशी प्रार्थना करून नमस्कार करावा आणि विष्णूंचे नामस्मरण करावे. आता यानंतर या काळात केल्या जाणाऱ्या काही सोप्या अशा व्रताची सूची देते आहे. यापैकी कोणतेही एक व्रत आपण 4 महिने नित्यनियमाने करावे. सर्वप्रथम नामस्मरण. आपल्या आराध्य दैवतेचे नामस्मरण, विशेषतः भगवान विष्णूंचे विष्णू सहस्त्रनामाचे वाचन किंवा श्रवण करावे. त्यानंतर श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य किंवा दही साखरेचा नैवेद्य किंवा दही पोह्याचा नैवेद्य किंवा गोपाळ काळाचा नैवेद्य यापैकी कोणतेही एक नित्यनियमाने 4 महिने करावे. त्यानंतर गणपतीला दूर्वा किंवा लाल फूल वाहावे आणि अथर्व शीर्षाचे श्रवण आणि किंवा पठण करावे. विष्णूंना दररोज तुलसीपत्र वाहावे किंवा महादेवांना दररोज बेलपत्र वाहून शिवस्तुतीचे पठण किंवा श्रवण करावे. किंवा या काळातील एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. किंवा कोणत्याही ग्रंथाचे वाचन, उदाहरणार्थ 4 महिन्याच्या काळात दासबोध, ज्ञानेश्वरी वगैरेचे वाचन करावे. त्याबरोबरच नित्यनियमाने तुळशीची पूजा करावी. अशा प्रकारे जसे जमेल तसे व्रत कोणतेही एक करावे. अगदीच काही नाही जमल्यास विशेषतः नोकर वर्गांना तसे हरीचे नामस्मरण, पठण किंवा श्रवण करावे आणि आपल्याकडून चांगले शुद्ध वर्तन घडेल याची काळजी घ्यावी आणि श्रीहरींच्या भजनात जास्तीत जास्त लीन व्हावे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, एकमात्र स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण. धन्यवाद. जय श्री कृष्ण.